हे गाईज गुड मॉर्निंग अँड आय फायनली इन आग्रा. आणि मी ना काय व्लॉग वगैरे शूट नाही केला आहे बिकॉज थकलो होतो जाम आणि खूप त्रास होत होता आम्हाला थंडीचा. आता पण खूप होतो आहे, पूर्ण सून पडलेत माझे हात वगैरे, बट इट्स ओके. आम्ही आता रेडी वगैरे झालो, अशी नॉर्मलशी मी तयारी केली. हा असा मस्त असा आउटफिट घातला आहे. मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते. मग चला आता जाऊया आणि मस्त छानसं ब्रेकफास्ट करून घेऊया. आम्ही आता सगळे आलो इथे ब्रेकफास्ट करायला. काल 5 वाजता इव्हनिंगमध्ये आम्ही आमचा डिनर केला. त्यानंतर आम्ही जे झोपलो आहे पंजाबला उठलो आणि मग जे झोपलो ते डायरेक्ट आम्ही आग्र्याला सुटलो आहे. सकाळी मस्त आल्या आल्या आम्ही डायरेक्ट शार वगैरे घेतला. इकडे येऊन आम्ही आराम नाही केला. शार घेऊन मस्त आम्ही आलो इथे आता ब्रेकफास्ट करायला, ज्याच्यामध्ये आम्ही मसाला डोसा, चाय आणि पुरी भाजी ऑर्डर केली होती, जी खूप यमी होती. मग आता आपण निघूया ताजमहल एक्सप्लोअर करायला. मला खूप थंडी लागते आणि आम्ही आता निघलोय आग्रा ताजमहल बघायला. तर चला तिकीट घेऊ आणि आतमध्ये जाऊया. माझ्या मम्मीने विचाराने खूप इंतजार केलंय. हां, मम्मीची ड्रीम होती की ताजमहलला पण यायचं आहे. तर आता ती ड्रीम मम्मी स्वतःच कंप्लीट करते. चला आपण जाऊ. हात पकडून चल, हरवशील इथे है ना, हरवशील ना स्वराज. हो हरवशील. मी ताजमहलला आले. स्वराज तू कुठे आलास? अरे संपली मनाली, आता आपण ताजला आहे. ताजला चला. हे तो काय बोलतो, मी मनाली मध्ये आले. तर वर्ल्डमध्ये जे 7 स्टॅच्यू आहेत, अजुबे 7 अजुबे म्हणतात, त्यातला आम्ही आज एक बघायला आलो आहे, जे खूप सुंदर आहे आणि खरं वर्थ इट आहे इथे येऊन हे बघणं. बिकॉज जे स्ट्रक्चर आणि जे सगळं काय असं बनवलं आहे ते खूप भारी आहे आणि इथे जे असं पाणी दिसतं ते पण खूप सुंदर. मग आम्ही आतमध्ये गेल्या गेल्या मस्त आमचे शॉर्ट्स घ्यायला स्टार्ट केले, रील्स वगैरे बनवायला स्टार्ट केले. आणि समोर ताजमहल आणि मी जे रेड कलरचा ड्रेस वेअर केला तो खूप सुंदर वाटत होता. सिरियसली तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, हे रेकॉर्ड कसं केलं आहे माहिती आहे, जर तुम्ही तिथे कधी गेले असताल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल. खाली एक फोन ठेवतात आणि आपल्याच फोननी ते लोक शूट करून देतात. खूप छान आहे, वर्थ इट आहे. थोडेफार पैसे घेतात बट छान आहे. व्हिडिओज वगैरे खूप छान येतात. सो या गाईज, दॅट्स इट फॉर अ डे. सेकंड पार्ट उद्या येईल. बाय.